नमस्कार मित्रांनो, औंध या ठिकाणी मैदान होते. ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होते. औंधचं जुनं आणि पारंपरिक मैदान होते. त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे टॉपचे नंदी या मैदानामध्ये येतील. तुम्ही बघितले या मैदानामध्ये कधीच कुठल्या बैलगाडा मालकावर अन्याय वगैरे होत नाही आहे. एक पारंपरिक जुनं 100 वर्षाची परंपरा असणारे हे मैदान आहे. तुम्ही बघू शकताय ह्या फाटीचं काम जे आहे ते व्यवस्थितरित्या चालू आहे. फाटी तुम्ही बघा, एकदम बघा बैलांना पळण्यासाठी पूरक आहे. काय खडा वगैरे काय नाही, एकदम सप्पय गाडीचं चाकसुद्धा त्या फाटीमध्ये राहणार नाही आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने मैदानाचं काम जे आहे ते चालू आहे. 11 फाट्या या मैदानामध्ये आहेत टोटल. आणि तुम्ही बघू शकताय ज्यावेळेस खालून गाड्या सुटतील 950 फूट पल्ला आहे. ओपनचं भव्य दिव्य मैदान भरतंय. बघा काम तिकडे चालू आहे. मशीन जे आहे ते कोरेगाववरून बोलवलं आहे फाटी व्यवस्थित करण्यासाठी. कारण की तुम्ही बघितले काही ठिकाणी चांगलं मैदान होतात परंतु बैलांना अडचण येते पुढे थांबण्यासाठी. परंतु या मैदानामध्ये तसं काही नाही आहे. पुढे थांबण्यासाठी जिकडे लांबून जाईल तिकडे तुम्ही बैल कितीही लांब जाऊ द्या, काही अडचण नाही. बैलाला कोणतीही इजा वगैरे होणार नाही. या पद्धतीनं त्यांनी ते मैदान आयोजित केलेले आहे. जे अगोदर जे जुन्या फाटीवरती जे मैदान होणार होतं त्या ठिकाणी मैदान नाही आहे. हे मैदान दुसऱ्या फाटीवरती बनतं आहे. बघू शकता बैलांना थांबण्यासाठी पुरेपूर जागा आहे. व्यवस्थितरित्या मैदान खूप इम्पॉर्टंट म्हणजेच एक महाराष्ट्रातलं नावाजलेलं मैदान आहे. या मैदानाला खूप मोठं नाव आहे यमाई केसरी म्हणून. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी सुद्धा काम चालू आहे. त्यांची टीम आहे, आयोजक असतील, ती टीम काम व्यवस्थितरित्या करून घेत आहेत. उभे राहून काम करून घेत आहेत. नक्कीच या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेवढे टॉपचे नंदी असतील त्यांनी या मैदानामध्ये येऊन आपल्या सहभाग नोंदवा. आपला मैदान खूप छान बनतंय. ओपनचं मैदान आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये लढती बघायला मिळतातच. व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.